नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात ऍडमिट. पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस. हवामान विभागाचा हाय अलर्ट. कोल्हापूरसह कोकणात स्थिती गंभीर. आज फिफा विश्वचषकात लिओनेल मेस्सीचा धमाका. केप वर्डेचा 3-2 ने पराभव करत अर्जेंटिना अंतिम 16मध्ये. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस. हवामान विभागाचा हाय अलर्ट. कोल्हापूरसह कोकणात स्थिती गंभीर. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी 23 फुटांवर पोहोचून राजारामसह 10 बंधारे पाण्याखाली गेले असतानाच हवामान विभागाने संपूर्ण राज्यासाठी पुढील 3 दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. 4 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून कोकण, चिपळूण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीवरील ऑफ शोअर ट्रफ सक्रिय झाला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हा मान्सूनचा तडाखा वाढला आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळले तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज आहे. कोल्हापुरात घटप्रभा धरण ओव्हरफ्लो झाल्याने आणि भडगावचा पर्यायी पूल वाहून गेल्याने आधीच वाहतूक विस्कळीत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल परिसरातील नागरिकांना तातडीने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पुढील 3 दिवस अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना सूचित केले आहे. बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात ऍडमिट. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑपरेशन टायगर आणि त्यानंतर सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशासाठी एकनाथ शिंदे यांची धावपळ सुरू होती. त्यातच लगेच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि यात त्यांची अपुरी विश्रांती झाली. अचानक शुक्रवारी रात्री त्यांना तीव्र ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने रात्री 8 वाजता रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती मिळत आहे. शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी दुपारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र राजकीय घडामोडी थांबल्या नाहीत. धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा जाहीर प्रवेश लांबणीवर पडला असला तरी मध्यरात्री 1 वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. बातमी आहे फिफा विश्वचषकातून. लिओनेल मेस्सीचा धमाका. केप वर्डेचा 3-2 ने पराभव करत अर्जेंटिना अंतिम 16मध्ये. फिफा विश्वचषक 2026 मध्ये आज गतविजेत्या अर्जेंटिनाने अत्यंत अटीतटीच्या आणि रोमांचक सामन्यात केप वर्डेचा 3-2 असा पराभव करत दिमाखात अंतिम 16 फेरीत धडक मारली. मियामी येथे झालेल्या अंगावर काटा आणणाऱ्या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर खिळल्या होत्या. मेस्सीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत अर्जेंटिनासाठी पहिला महत्वाचा गोल डागला आणि या गोलसह मेस्सी चालू विश्वचषकात सर्वाधिक गोल करत गोल्डन बूटच्या शर्यतीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहोचला आहे. केप वर्डेच्या संघाने गतविजेत्या अर्जेंटिनाला कडवी टक्कर दिली. एका क्षणाला सामना 2-2 अशा बरोबरीत आल्याने अर्जेंटिनाच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र ऐनवेळी संघाच्या बचाव फळीने आक्रमक भूमिका घेतली. लिसांद्रो मार्टिनेज आणि क्रिस्टियन रोमेरो या 2 डिफेंडर्सने उत्कृष्ट गोल करत अर्जेंटिनाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटात केप वर्डेने गोल करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली, पण अर्जेंटिनाने प्रति आक्रमणावर नियंत्रण ठेवत विजय निश्चित केला. दरम्यान दुसऱ्या सामन्यात कोलंबियाने घानाचा 1-0 असा पराभव करत बाद फेरीचे शेवटचे तिकीट पक्के केले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.